घरी जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसांकडून या ठिकाणी महिलांना जे आहे ते अडवण्यात येत आहे। या सगळ्या महिलांमुळे यांच्या घराकडे या सगळ्या महिला ज्या आहेत त्या चाललेल्या आहेत। आपण पाहतोय की आम्हाला माहित नाही त्या घरात आहेत की नाहीत, पण जशी आम्ही एबीपी माझाची न्यूज बघितली आपण पाहतोय की या ठिकाणी या सगळ्या महिला ज्या आहेत त्या घरी जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलीस जे आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी नीलम गोरे यांचं हे घर आहे। आपण पाहतोय की पोलिसांकडून त्यांना या ठिकाणी अडवण्यात येत आहे। आपण पाहतोय की घरातले सुरक्षा रक्षक जे आहेत ते या ठिकाणाहून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय की या सगळ्या महिलांना या ठिकाणी पोलिसांनी महिलांना या ठिकाणी आपण पाहतोय की काय आतमध्ये आमची एवढीच इच्छा आहे की ताईंनी आता त्यांचं वक्तव्य मागं घ्यावं। ताईंनी जे काही वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं आहे। ज्या बाळासाहेबांनी ज्या पाहतोय की नीलम गोरे यांचा हा सिल्वर रॉक्स हा बंगला आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी नीलम गोरे राहतात, मात्र आज नीलम गोरे आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला या ठिकाणी शिवसैनिकांना जे आहे ते महिला पोलिसांकडून या ठिकाणी अडवण्यात येतं। मात्र आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला गेट वरती जी आहे ती सुद्धा गर्दी मोठ्या पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी ठाकरे यांची माफी मागावी। महिला पोलिसांना जे आहे महिला पोलिसांकडून त्यांना अडवण्यात येतं, मात्र दुसऱ्या बाजूला काही शिवसैनिक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी ताब्यामध्ये घेतलेले आहेत। आणि ही महिला आघाडी आपण पाहतोय की आक्रमक झालेली का अडवलं जाते, तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही बघताय की पोलीस प्रशासन सुद्धा इथं आम्हाला अडवतं, जे अत्यंत चुकीचं आहे। आमची फक्त एकच भूमिका आहे की नीलमताईंनी माफी मागितली पाहिजे। उद्धव आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला हे सगळे शिवसैनिक जे आहेत त्यांना या ठिकाणी अडवलं जाते, मात्र आपण पाहतोय की पोलिसांकडून या सगळ्या शिवसैनिकांना हा सगळा नीलम गोरे यांच्या घराचा हा सगळा परिसर आहे। या परिसरामध्ये पोलिसांनी आपण पाहतोय की महिला शिवसैनिक जे आहेत त्यांना या ठिकाणी हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे। हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करतंय। या सरकारला न्याय द्यायचा नाहीये, फक्त अन्याय करायचा। पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांचं खास आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आणली। त्या ज्या सांगतायत ना आता ते ज्या म्हणतात ना पोलिसांकडून तुम्हाला अडवण्यात आलं, काय सांगतात? पोलिसांना पुढे करून नीलमताई आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न करतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। हो, कारण त्यांचा टायर आता आम्ही पंक्चर केलेला आहे। ज्या मर्सडीच्या गोष्टी त्या करतायत ना आणि ज्या गाड्यांमधनं त्या फिरतायत ना त्या गाड्या शिवसैनिकांनी दिलेल्या आहेत, हे त्यांनी विसरू नये। असं म्हणाले की माझा अपवाद वगळता इतरांच्या बाबतीमध्ये अशा घटना गटनेता करण्यासाठी एका आमच्या कार्यकर्त्याला गटनेता करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडीची मागणी केली आणि त्यांना वाढदिवस करण्यासाठी मांडव कार्यकर्त्यांनी घालून द्यायचा। एलईडीची लाच दुसऱ्याने करायची।